त्यास हुडकिवतो त्यांच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन आणि अफराछद्दीत व अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणातून त्यास वाचून आली. मेंढपाळाला पुन्हा एक जबाबदारी दिलेली आहे. जे मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरामध्येच राहतात. मेंढर निघून निघून पळू पळू गेले. मेंढरांनी काय केलं, मेंढपाळ लय काठीने धोपते म्हणून मेंढर आहे ना गेली. काही कसाबाच्या तावडीत सापडे, काही दलालाच्या तावडीत सापडे, काही रोडच्या याच्यामध्ये सापडले, काही मेंढर लांडग्याच्या तावडीत सापडली आणि काही मेंढर डायरेक्ट कापायलाच गेले आणि काही मेंढर हिंडून फिरून आले. तर या सर्व मेंढरांची काळजी घेण्यासाठी मेंढपाळाची निवड केलेली आहे. जगातला मेंढपाळ कदाचित या मेंढरांचं संरक्षण किंवा या मेंढरांची काळजी घेत नाही, हे तितकंच खरं आहे. परंतु तो उत्तम म्हटलेला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो मेंढपाळ होता आहे आणि राहणार आहे, परंतु याच आम्हाला मेंढपाळ बनून येणार नाही, तो न्यायाधीश बनून येणार आहे. तो खरा उत्तम मेंढपाळ आहे. आणि त्याने काय केलेलं आहे की जे दानादान झालेले मेंढर आहेत कुठल्या तरी कारणास्तव, कुठल्या तरी गोष्टीने, तर यांना तो म्हणत आहे की मी त्यास हुडकिवतो, सापडितो. जसे की आम्ही मागच्या याला आम्ही उदाहरण पाहिलं की जर एखादं मेंढरू जर हरवलं ते कपरीत दडून बसलं तर त्यांनी म्याव म्याव चाव चाव केल्याशिवाय त्याच्या पाळकाला किंवा जो मेंढपाळ असेल त्याला काही कळत नाही. तो मस्त त्याला हुडकवण्याचा प्रयत्न करतो, पण यांची प्रतिसाद नसतो ना. ज्यावेळेस मेंढरांचा प्रतिसाद येतो ना तर मेंढपाळाला आनंद होतो. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. या ठिकाणी या वचनाप्रमाणे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या हरवलेल्या लोकांना शोधतोय, हरवलेल्या लोकांकडे पुन्हा एक वार जातोय. त्यांनी पाप केलेले असले तरी तो त्याचं पवित्र आणि अनमोल रक्त पाप क्षमेसाठी योग्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो लिहित आहे 13व्या वचनामध्ये, मी त्यास राष्ट्रातून आणीन, निरनिराळ्या देशातून त्यास जमा करीन, मी त्यास स्वदेशी परत आणीन, मी इस्रायलच्या पर्वताजवळ, नाल्याजवळ व देशातल्या सर्व वस्तीस्थानात त्यास चारील. मी त्यास चांगल्या चरणीत चारील. परमेश्वर म्हणतो. आता सध्याचे मेंढपाळ चांगले चरतात, चारीत नाहीत. सध्याचे प्रॉफिट चांगल्या प्रकारे भरपूर चरत येत. जसं एखादा शिडा अंगात चरत ना तसं हे भरपूर चरत येत. मी त्यास चांगल्या चरणीत चारील. मेंढपाळ चांगल्या चरणीत चरतात, परंतु मेंढरांना मात्र खुरट गवत, गढूळ पाणी, तुडावलेला चारा. त्यांची चरण इस्रायलाच्या उंच पहाडावर होईल. आता त्यांना इस्रायलाच्या उंच पहाडावर चारण्यात येईल. इस्रायलाचा उंच पहाड प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेल्या डोंगरावर, खडकावर, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेल्या सार्वकालिक जीवनामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने ज्या हिरवळ प्रदेशासाठी तुम्हाला आणि मला निवडलंय त्या हिरवळ प्रदेशातलं सर्व प्रकारचं उत्तमातलं उत्तम ते तेथे चांगल्या चरणीत बसतील. इस्रायलच्या पर्वतास त्यास उत्तम चारा मिळेल, उत्तम चांगला चारा मिळेल. आता जी मेंढर कशी खाते माहितीये का, जो मिळेल तो खुरपून आणलेला, गवात त्याच्यात, काँग्रेस त्याच्यात, हडळ त्याच्यात, म्हणजे हरळ 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 त्याच्यात, सगळ्या प्रकारची ते वंघळ गावात देते. पण परमेश्वर म्हणतो मी त्यास उत्तम चारा देईन. उत्तम उत्तम. आणि उत्तम चारा म्हणजे काय की देवाचं पवित्र सत्य अभिवचन. जसं की तुम्हाला आज उत्तम चारा मिळतोय. आता हा जो चारा आहे ना उत्तम आहे. या चाऱ्यामधला काँग्रेस आणि गवत आणि हाडळण खुडळ सगळी बाहेर काढून टाकली. उत्तमातलं उत्तम दिलं. जसं सोनं आहे प्युरिटी पाहिजे. सोन्याचे जे कॅरेट आहेत ना 22 कॅरेट, 24 कॅरेट, काय 52 कॅरेट, काय असतील नसतील ते कॅरेट. संत्रे उतरायचे कॅरेट नाही, सोन्याचे कॅरेट. त्याला कोड नंबर दिलाय, शुद्धतेचं प्रतीक. तसं परमेश्वराचं वचन मला सांगतोय 52 कशी सोन्यापेक्षा उत्तम कसलेलं, भाजून काढलेलं, भट्टीतून घातलेलं.
आणि मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा उत्तमातलं उत्तम, मधुरातलं मधुर, गोड चारा म्हणजे देवाचं अभिवचन. त्या देवाचं अभिवचन ज्या मेंढरांना मिळेल, उत्तम चारा ज्या मेंढरांना मिळेल, वचनाचं पोषक आध्यात्मिक तत्व खाद्य त्यांना मिळेल, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर त्यांना मिळेल, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत पाण्याचा झारा तो त्यांना मिळेल, त्यावेळेस ते उत्तमातलं उत्तम खातील. आज जीवनी पाण्याच्या बाटल्या कुणी पित नाही, पण त्या पाण्याच्या बाटल्यात सध्याचे खोटे भविष्य वक्ते मात्र पाण्याचा धंदाच त्यांनी चालू केला. नाही त्यांनी टँकर एक आता इथून पुढं उन्हाळ्यात खेडेगाव आणि त्या पाण्याची टंचाई पडती नाही, यांनी स्पिरिच्युअल वॉटर टँक दुधाच्या गाड्या तसं यांनी नाही प्रयत्न करू करू गाड्यात पाठवा. मी स्वतः माझा कळप चारीन. सावधान मेंढपाळांनो, आज परमेश्वर म्हणत आहे की माझा मेंढपाळावरला भरोसा उडालेला आहे. मी निर्माण केलेला, माझ्या नावाखाली निर्माण झालेला, बळद झालेले, नको येऊ म्हणून कोणत्या डब्यात बसून आलेले सेवा करणारे खोटे भविष्य होते, खोटे प्रॉफिट, खोटे जे याजक आहेत. परमेश्वर म्हणतो आता मी माझा कळप स्वतःच पळीन. दिला होता चान्स मला परमेश्वराने. आता काय दुसऱ्यांच्या पालकांच्या नावावर असे मोठ्याले दगड फोडण्यापेक्षा माझ्याच नावावर फोडितो मी, ऐकणे खापर. परमेश्वराने उत्तम चान्स दिला होता आणि आम्ही तो डावली तो, कारण आम्ही मेंढराला उत्तम देत नाही, खुरकुट देतो, खुरकुट खराडलेलं. ते बिचारे मेंढर खायला म्हणतो घातला कशी खायला चालू करते, मग ते दगडाला म्हणलं तरी चाटीत येते. गावात त्याचा पात्याच नाही ना, एवढं आणि ओरिजिनल गावात हे कापून येते तिकडे येते. तर परमेश्वर म्हणताय मी स्वतः माझा कळप चारीन. आता परमेश्वर स्वतः त्याचा कळप चारण्याची जबाबदारी पहिली त्याचीच होती, दिली होती आम्हाला संधी, आम्ही डावलली. आता 2024 पर्यंत आहे कशी तरी. बघा प्रभू, मेंढर कोणाचे ताजे तवाने तगडे आध्यात्मिकरित्या चांगले बनलेत. वचनाची सेवा कशा कशा प्रकारची चालली. 24 नंतर मग सांगता येत नाही. व त्याची निजण्या बसण्याची सोय करीन. मेंढरांची निजण्या बसण्याची सोय करीन. यांनी केल्या ना सोया, लय मोठ्या सोया केल्या. असं मोठाले शेड बांधलेत, असे 4-4 आणि 5-5 एकराचे शेड येत, अशा मजलीच्या बिल्डिंग आहेत. यांची सोय करून घेतली. चर्चला काही नसले तरी चालेल, पण याची हायफाय झाली. एसी रूम झाले पाहिजे सगळे, बेडरूम एसी, किचन एसी, हॉल एसी, संडास बाथरूम एसी. आता फुकटचं जे म्हणलं एसीला फरक काय पडतोय तो मला नाही. एसीत येऊ हाणलं ना परमेश्वराने तर तिथून पुढं तुमची एसीच काढणार. कारण काय, आम्ही आमच्या लोकांची मेंढरांची नजण्या बसण्याची व्यवस्था तर काही करत नाही. तुम्ही काय खाता, कुठं राहता, तुम्हाला कशाची वाण आहे का, काही चर्चच्या वतीने काही देऊ का, नाही तसलं नाही. चर्चला मात्र द्या, आमच्या मिनिस्ट्रीला मात्र द्या, आम्हाला मात्र द्या. आमच्या चर्च मध्ये येणारे जे गरीब लोक असतात ना, ते पुढं कधीच बसत नाही. त्याचे कारण त्यांच्या साड्या व्यवस्थित नसतात, अंगावर गळ्यात दागिने नसतात, भावंड असले, बिगारी काम इकडे तिकडे, स्वयंपाकाची कामं किंवा वेगवेगळे काम करून त्यांची कपड्याला कधी कधी इस्त्री असती नसती, पण ते खराबच असते. त्याच्यामुळे ते आपले बिचारे माग बसते. आणि पुढं तुमचे बुलडोजर बसते, तुम्ही शिकवलेले, तुम्हाला जास्त दानपात्र देतात ना, ते वाचनाचं गद्यपद्य नसतं, ते बिचारी येतात मागच्या मागच उठून जातात. मी तर एका चर्च मध्ये आमच्या नगरकडेच, मी नाव पण घेऊ शकतो त्यांचं, माग मी एकदा म्हटलो, ते म्हणले पाळकाला राशन पाणी आणलं तर पुढं बसायचं, नाही तर चर्चच्या मागं बसायचं. हो, हे अशा भंगरी सेवा करणारे चांगले राहते. 4 व्हीलर आहे त्यांच्याकडे 2, मस्त पैकी चर्च तिथंच घर बीर पगार पाणी सगळं. तुम्हाला नाही यशेत गाठून आणलं ना तिथून पुढं. आणि ती यश कोणती माहिती का, जगातली नाही आणि स्वर्गातली तर स्वप्नात सुद्धा नाही आणायची बरं का. ती यश नरकातली, नरकातल्या यश पासून हाणीत नरकात नेते. हो, वेलकमच्या पार्ट्या तिकडं हाणला टोला टाकला का वेलकम. एक दुसरा तुमच्या अगोदर नरकात गेला म्हणजे वेलकम माय ब्रदर. मी असंच करीत होतो, हाणा याला 2 हाणा.
मी स्वतः माझा कळप चारीन व त्याची निजण्या बसण्याची सोय करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आता स्वतः परमेश्वरनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आणि तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये जायचं असलं तर कुठल्या पाळकाकडे नाही जायचं. आता उत्तम मेंढपाळ जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याकडे जायचं, त्याच्या वचनाकडे जायचं, त्याच्या सत्याकडे जायचं, त्याच्या आज्ञाविधी नियमाकडे जायचं, त्याच्या पवित्रतेमध्ये तुम्ही स्वतः वाढायचं. म्हणजे परमेश्वर तुमचा रक्षक बनल, परमेश्वर तुमची कळप चारील, परमेश्वर तुमची निजण्या बसण्याची व्यवस्था करेल. कुठली माहिती का? निजण्या बसण्याची व्यवस्था कुठे माहिती? जगातली तर करीनच करीन. भली झोपडी असू द्या, नाही बदलली तरी चालेल. पत्र्याचं घर असू द्या, नाही बदललं तरी चालेल. वरून पत्रे, इकडून पत्रे, खालून पत्रे असू द्या. पण परमेश्वराच्या स्वर्गीय राज्यामध्ये जी त्यांनी नियोजन केलेले आहे, तो म्हणतोय पहा मी तुम्हाला अनाथ आणि फोरकाचं सोडणार नाही, तो तुमच्यासाठी सत्याचा कैवरी आत्मा देईल. तो म्हणतोय पहा माझ्या स्वर्गीय राज्यामध्ये, माझ्या पित्याच्या घरामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये भरपूर अशी जागा आहे. मी जातो आणि तिकडे तुमच्यासाठी जागा तयार करतो, तुमच्या निजण्या बसण्याची सोय करतो. कुठं? स्वर्गाच्या राज्यात. इथं तर करीतच आहे तो, पण तिथेही आमचा बंदोबस्त होईल. तुम्हाला कोणतं घ्यायचंय? तुम्हाला जगातली सोय करायची, सोय पाणी करायची असली ना, जत्रा केत्राची बाटल्याची, इथलीच करा, वर नाही भेटणार. पण तुम्हाला इथंच असताना वरची सोय करावं लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे त्या मेंढपाळा जवळ जावं लागेल. मेंढरांनो, बिलिवस लोकांना, बिलिवस भावांनो, बहिणी नावांनो, म्हणजे तुम्हाला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं लागेल. म्हणजे तुम्हाला सत्याकडे यावं लागेल, म्हणजे तुम्हाला आज्ञा विधी नियमाकडे यावं लागेल, म्हणजे तुम्हाला पवित्र आणि शुद्धतेकडे यावं लागेल, म्हणजे तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात यावं लागेल. त्यावेळेस तो तुमचा एक पाळक बनल, तो तुमचा रक्षक बनल आणि तो तुमची चार, तुम्हाला काय पाहिजे ते देईल. जगातल्याही गोष्टी आणि स्वर्गातल्या देखील गोष्टी. 16व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो म्हणत आहे मी हरवलेल्या शोधीन. जे हरवलेले आहेत ना त्यांना शोधीन, जे पळून गेले त्यांना नाही. पळू कुठे लोकांना नाही, जे हरवलेत ना भाऊ, म्हणजे गेले ते भाऊ, हिंडले त्यांना रस्ता सापडला, हरवले, मी त्यांना शोधीन. आणि तेच कामी आज कांना करायचं आहे. हाय 2 वर्षे संधी. आज मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. माझे काही लोक हरवले होते, आज सापडलेत. आज काही मेंढर सापडलेत. सलाम प्रभू येशू ख्रिस्ताला. त्याच्याच आज का आम्ही ठरवलं नव्हतं हेच वचन येईल म्हणून. ही आत्मिक योजना आहे, ही परमेश्वरची योजना आहे. मनातून मस्त वाटलं होतं नाही जाईना, मनातून मस्त वाटलं होतं जाऊ पडू पडतो. परंतु देवाचं वचन, देवाचा आत्मा ज्यावेळेस चालवतो त्यावेळेस आमच्या मनावर साथ पाहिल्या नसतात, तर परमेश्वरच्या मनावर असतात. परमेश्वर म्हणतो तुला सांगितलं ना जा तिथं, जायचं. नको जाऊ, नाही जायचं. मी हरवलेल्या शोधीन, हाकून दिलेल्यास परत आणीन. आता मी हरवलेले सापडले, पण मी हाकलून दिलेले लोक जे आहेत ना मी त्यांना परत आणीन. गेट आउट. नाही जमत तुमचं मंडळी. घायास पट्टी बांधीन. जे घाया झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मी पट्टी बांधीन. रोग्यास बळ देईन. पण इथं पण या इथं लय गादा, पण लठ्ठ व बलिष्ठ, लठ्ठ व बलिष्ठ यांचा मी नाश करीन असं परमेश्वर म्हणतो. जे लठ्ठ झालेत ना, लठ्ठ आणि बलिष्ठ, गर्विष्ठ, टपरीची माडी, मी त्यांचा कार्यक्रमच करीन. हे रियालिटी. जे पत्रत्रात होते ना, ज्यांना लय मोठं केलं ना, त्यांचा नाश करीन म्हणतो मी. सरळ सरळ हिशोब आहे. हे काही कुणावर आरोप विषयाच्या घमंडीमध्ये परमेश्वरांनी आशीर्वाद दिल्यामुळे काय झालं, ते लय उंच झाले, लय मोठे सेवक झाले. हो, त्यांची अपॉइंटमेंट घ्यावा लागते. विचारित नाही ते आमच्यासारख्या. कोण आहे? राशीवाला आहेत का? हा बसा तिथं. अरे बसा नाही काय, आता वेगळं गंधित. या महत्वाच्या ज्या घटना आहेत ना या वचनाला धरून आहेत. परमेश्वर व्यक्तिशः वैयक्तिक एकाचा झाडा घेणार आहे. मग तो मी असू नये तर तुम्ही असू नये तर जगातले कुणी असू, तो कुणालाही सोडित नाही. म्हणून तो म्हणत आहे की मी हरवलेल्या शोधीन, हाकून दिलेल्यास परत आणीन, घायास पट्टी बांधीन, रोग्यास बळ देईन, पण लठ्ठ व बलिष्ठ यांचा मी नाश करीन. त्यास मी यथा न्याय चालेन. जसं असेल ना तसं चालीन मी. आज आम्ही हरवलेला असलो तर प्रभू आम्हाला शोधील. आम्हाला हाकलून दिलेलं असलं परमेश्वर आपल्याला परत आणीन. आम्ही घायाळ झालो असलो वेगवेगळ्या पद्धतीत,
परमेश्वर आम्हाला पट्टी बांधील. कदाचित आम्ही आजारी असतो, निर्बल झालेलो असतो, शक्तीहीन झालेलो असेल, परमेश्वर आम्हाला बल देईल. पण जर का आम्ही प्रभू मध्ये राहून लठ्ठण बलिष्ठ झालो असलो तर दुसऱ्याच्या याच्यावर स्वतःच्या मीपणा अहमपणावर, तर परमेश्वर म्हणतो मी त्यांचा नाश करेन. परमेश्वराच्या संकल्पना, परमेश्वराच्या प्लॅनिंग, परमेश्वराची पूर्वसंकेत, प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, परमेश्वराच्या योजना, या योजनेपैकी ही एक आखरी योजना. या 2022 ते 2024 पर्यंत परमेश्वर म्हणतो मी हरवलेल्या शोधीन. आणि म्हणून परमेश्वर स्वतः तुमचा शोध घेत आहे. जर तुम्हाला परमेश्वराकडे म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर यायचं असेल, त्याला जर तुमचा उत्तम मेंढपाळ बनवायचा असेल, त्याला जर तुमचं याजक बनवायचं असेल, तो महायाजक आहे. नुसतं याजकच नाही, महायाजक. तर तुम्हाला त्याच्याकडे जावं लागेल. याचा अर्थ असं मला म्हणायचं नाही की प्रत्येक संस्थेमध्ये डुप्लिकेटपणाच असेल, परंतु मेंढरांनो आता सावध व्हा. आता मेंढरांना सावध होण्याची गरज आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या कल्पात तुमचे असे होईल, मी मेंढरामध्ये येडक्या बोकडामध्ये निवाडा करीन. आता मी मेंढरामध्ये पण निवाडा करणार आहे आणि येडक्या बोकडामध्ये निवाडा करणार आहे. काय मेंढर लय खोडीचे, लय खोडीचे. त्या मेंढराला जवळ करावं ते लाता आणि मेंढर लय खोडीचे विश्वासणारी लोक आणि पळक लोकांच काही दगड घालिता. मेंढर गायले साधी आहेत का? घुमी येतं घुमी असे खाली मुंडक घालवतात, पण नीटच चालवतात. भितडीला धडका आणि वेळ प्रसंगी ते मालकालाही धडका आणते, ज्यांनी त्यांच्यासाठी काबड कष्ट केले. आणि येडक्यात लय बेकार. ते मेंढरातला जो प्रमुख असतो ना, जरा बलिष्ठ झालेला, तो येडका लय बेकार. तो धडका आणून नाक्या मेंढराचा सत्यानाश करतो. आणि पुढं तू लिहिता येईल, मी मेंढरामध्ये, कारण मेंढर पण लय वेगळी ना. काही मेंढरामध्ये लांडगी घुसलेली आहेत. मेंढराचं कातडापासून आणि येडक्यान बोकडामध्ये तुम्ही चांगला चारा खाऊन. आता हे काय करतो माहिती का? काही मेंढर काय करतात आणि काही येडके काय करतात, काही बकरी आणि काही बोकड काय करतात माहिती का? चांगला शेंडा कुडायचा, पायाने तुडवायचा, त्याच्यावर मुतायचं, खराब करून टाकीत. ही सत्य रियालिटी. आता तुम्ही वस्तुस्थिती खेडेगावला येऊन जर बघितलं बघा कोणी, काय अशी भोंगरी मेंढर आहेत ना, काय भोंगरी बाकरिया, येडके, बोकडे. त्याच्यामुळे बोकड्याला पटक्यास 3-4 महिन्यातच कसाबाच्या हातात देतात. लगेच चारा खाऊन लगेच मटण 600-700-800 रुपये किलो. ओके, अవి लय बकरी. तसे काही लोक आहेत, बिलवस लोक, विश्वासणारे म्हणणारी 4 पिढ्याची लय येडी. तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायाने तुडविता, असा तडा काढा. तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेल्या पायाने गढूळ करीता, म्हणजे तुम्हाला प्यायला चांगलं आणि तुमच्या पाठीमागे असणाऱ्याने गढूळ प्यायचं आहे की नाही? तुम्हाला उत्तम. तुम्ही पुढच्या खुर्चीवर बसायचे ना, आम्ही काय पोतड्यावर बसायचं का? मागे मग बसायचं तर सगळ्यांनीच खुर्चीवर बसा, नाही तर सगळ्यांनी पोतड्यावर बसा. हे काय करतात? पुढं बसतात सगळ्या गोष्टीला पुढं, आणि पुढे गेल्यावर खराब करायचं. चारा चांगला खायचा, खुर्च्या चांगल्या घ्यायच्या, पोस्टर चांगली निवडायची, सगळं हेडलाईन्सला पुढं, आणि बाकीच्या लगायची. काय तुम्ही माती दगड काय नेमकं काय आहेत कोणी? तुम्ही माणसे, ते माणसे, ते ख्रिस्ती, तुम्ही ख्रिस्ती, तुम्ही विश्वासी, ते विश्वासू. तुमच्यात का फरक? कारण तुम्ही दानपात्र जादा देता, पाळक साहेब तुमची वाहवा करतात म्हणून तुम्ही पुढं, आणि बाकीच्यांचं ते दगड टाकीत का दानपात्रात? देतात ना, विधवेने टाकलेल्या 2 टोल्या का व्हायना देतात ना. आणि बायबल तर सांगतो 2 टोल्याचं दान सर्वात श्रेष्ठ आहे. लोक असे वाजू देत होते, तिने बिचारी सगळ्या गपचिप दिल्या. म्हणजे 10 रुपये दानपात्र टाकणारही तेवढाच, 1000 रुपये टाकलं तरी तेवढाच. पण आम्ही आमच्यात काय करतो? न्याय निवाडा करतो. तो म्हणतो की तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायाने तुडवता, तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायाने गढूळ काढता. हे काहीच नाही असं तुम्हाला वाटतं का? माझी मेंढरं तुमच्या पायाने तुडवलेला चारा खातात व तुमच्या पायाने गढूळ झालेलं पाणी पितात.
खोट्या भविष्यवक्त्यांनो, सगळ्या चाऱ्याची वाट लावली, सगळ्या पाण्याची वाट लावली, स्वर्गातल्या भाकरीच्या पार भंगरी करून टाकली. स्वर्गातल्या भाकरीला, उत्तम भाकरीला तुम्ही बदलून टाकलं, डागाळी. अहो, स्वर्गातून उतरलेल्या भाकरीचं मर्म नाही जाणलं, त्याच्यातून कस काढून घेतला आणि लोकांना फक्त द्या म्हणजे दिलं जाईल. एवढ्याच भाकरीचं पीठ आहे का तुमच्याकडं? द्या म्हणजे दिले जाईल. भरपूर द्या, आनंदाने द्या, रडत कढत देऊ नका, तुटलेल्या चिल्लर देऊ नका, आकाश कपाट उघडीन आ करून बसा. नाही का नाही? अजून काय? एवढे 2-4 वचन, बाकीचं काय? म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आणि बाकीच्या लोकांसाठी गढूळ करून टाकायचं. मग त्या लोकांनी गढूळपणाने जीवन जगायचं आणि तुम्ही नितळ पाणी पिता, पण तुम्ही आतून काळे कुळी इथं, तुम्ही बाहेरून दिसायला लय भारी इथं, लय एकच नंबर, पण आतून लय दलिद्री, लय दळभद्री. कसं? महादलिंदर लय. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं. याच्यावर मी तुम्हाला एक वचन सांगतो. आता ही गावरान भाषा आहे, नगरी भाषा आहे, याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं नका. तुम्हाला वचन सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री, परुषी, सदुके जे नीतिमान लोक होते ना, त्यांना उद्देशून काय म्हणतो माहिती का? हे चुना लावलेल्या कबरांनो, कबरे बांडे, तुम्ही बाहेरून स्वच्छ दिसता, पण आतमध्ये हाडांनी भरलेली सडलेली घाण आहे, घाण. चुना लावलेल्या कबरा. आणखीन तो म्हणतो, बाहेरून ताट वाटील आहे स्वच्छ, पण आतून जात आणि जुलूम यांनी ती भरलेली आहे. तुम्ही लोकांच्या खांद्यावर पोतेची पोते उचलून देता, पण खाली काढायला बोट सुद्धा लावित नाही. पुदिना, दशमांश, बडीशेप, जिरा, जे त्या टायमिंगचे मसाले सांगतात, याचे तुम्ही दशमांश घेता, याचा तुम्ही टॅक्स लावता, याच्यावर तुम्ही कमी होता, आणि त्या लोकांच्या घरात काहीच नाही. म्हणून सांगितलं, हे खातेत, हे पेतेत, पण जगातले, आणि हे जगातच राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे, तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायाने तुडवता, तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायाने गढूळ करता. हे काहीच नाही असे तुम्हाला वाटते का? माझी मेंढरं तुमच्या पायाने तुडवलेला चारा खातात व तुमच्या पायाने गढूळ झालेले पाणी पितात. म्हणून 20व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो म्हणत आहे, याच तो प्रभू परमेश्वर म्हणतो, त्यास म्हणतो, पहा मीच पुष्ट पशु व रोड पशु यामध्ये निवाडा करीन. माझे हलाक झालेले लोक, विश्वासात कमजोर झालेले लोक, तुम्ही दानपत्र घेऊ घेऊ कमी केलेले लोक, तुमच्या प्रार्थनेला येऊ याजानी पैसे काढलेले लोक, तुमच्यावर आज ठेवून तुमच्या प्रॉपर्टी बघू बघू यांनी बरेच असं समर्पण केलेले लोक रोडके झालेत. रोडके तुम्ही मात्र असे बलदान झाले, पैशा पाण्यानी, इज्जतीनी, तुमचं टेटसनी, वरून तोंड घेऊन सांगायचं प्रभू मध्ये आहोत म्हणून ब्लेसेड. आणि बाकीचे कशात येत नाही? तुमच्याकडे येणारे तुम्ही प्रभू मध्ये येत आणि तुम्हाला देणारे कशातले येत? मग हे प्रभू मधले लोक नाहीत का? अहो, हे जर प्रभू मधले नसते तर तुम्हाला दिलंच नसतं. पहिला मुद्दा, हे लोक म्हणजे तुम्ही जे आहात ना, बिलिवर्स भाऊ बहीण आई वडील, तुम्ही खरे बिलिवर्सला आहात, तुम्ही खरे लोक आहात जे यांना सुदृढ बनवतात. यांचा चारा पाणी बंद करा, हुक्का पाणी बंद करा यांचा, मग यांना समजत. मी मागं पण एकदा लॉकडाऊनच्या काळात म्हणतो, यांचे 3-3 महिन्याचे पगारच बंद करा, देऊनच नका टाकू. फक्त बघा किती ओरिजिनल मेंढपाळ बाहेर येतात बघा तुम्ही. 1 महिन्याचा पगार नाही, लेट झाला 2-3 दिवस तरी लगेच मोर्चा काढते, हांडा मोर्चा काढते, एकमेकाच्या डोक्याने हांडा घालते, सांगता येत नाही. आजकाल मोर्चाची लय फीड निघली. आता ख्रिस्ती लोक पण मोर्चा काढते. परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा निवाडा करेल. अशक्तास तुम्ही आपल्या अंगाने, अशक्तास जे लुक्के सुक्के आहेत माझ्यासारखे, असे तुम्ही आपल्या अंगाने खांद्याने धक्के देता असे, व आपल्या शिंगाने हुंदडून हाकून देता, असं हुंदडून. मग काय तुम्ही जनावर आहेत का माणसं आहेत? काही कळा ना, कारण हुंदडायचं काम आहे ना, जनावर करते. जनावर अशी एकमेकाला कोल येतात, असे डोक्याने शिंग असतात त्याला, शिंग. आम्हाला शिंग नाहीत मनुष्याला. जर आम्ही एकमेकाला जर हेंगलून दिलं
आम्ही एकमेकाला लोटू लोटू दिलं, आम्ही एकमेकाला तुच्छ समजलं, आम्ही एकमेकाच्या मदतीला नाही आलो, आम्ही एकमेकाचं वाटोळच करायला राहिलो, आम्ही एकमेकाला जर प्रोत्साहनच नाही दिलं. आमच्याकडे आहे खेकड्यासारखी प्रवृत्ती अशी, ओ खेचायचं चांगलं, वर चढायला लागला का दुसरा खेकडे म्हणलं की त्याला खाली मागं वळतो, तू नको जाऊ, मी नाही जातो तू नाही जात. आणि एखादा प्रामाणिकपणे वर चढायला लागला का हे बाकीचे 2-4 येतात खेकडे त्याच्यावर चढवते. ही गोष्ट परमेश्वर काय म्हणत आहे त्या ठिकाणी की तो म्हणतो तुम्ही जे आशक्त आहे ना, आशक्त पैशा पाणीने आशक्त, त्यांना असे दागिने दाखवतात बाया चर्चला आलो अशा वर ठेवतात, अशा हातात नाकात कानात पुढं. नुसतं जी गरीब बाई असेल ना तिच्या पुढं मटकू मटकू बसायच्यात नुसते अशी. काय झालं माहिती काही, हे जे अशक्त आहेत ना त्यांना दाखवायचं आहे की नाही. आणि काही असे लुक्के सुके असले का त्याला सरक बाजूला, गरीब असलं काही सरक बाजूला. एखादा गरीब खुर्चीवर कुठं बसला तू, तिकडे मागे बस. आणि चांगल्या कोटवर आलो नाही, टाई कोटवर आलो मग लय पुढे. आणि पाय पाय चालत आला वावरातून, शेणातले पाय भरवी चिखलातले, त्याला काय म्हणायचं, व्हाय तिकडे. परमेश्वर तुम्हाला व्हाय तिकडे म्हणजे नरकाकडे. अशक्तच तुम्ही आपल्या अंगाने आपल्या खांद्याने धक्के देता व आपल्या शिंगाने हुंदडून हाकून देता. पैशाच्या जोरावर तुम्ही हे झाले का. ज्यांच्याकडे पैसे आले ना त्यांनी माणूस विसरली. आपले नातेवाईक कोण, आपले सगळे सोयरे कोण, आपला भाऊ कोण, आपली भाऊजाई कोण, आपले जवळचे आप्तजन कोण. अरे पैशावाला झालं म्हणजे काय, तू काही नेमकं काय झालास का. आणि निम्या रात्रीला परमेश्वर म्हणला चल कमवीत मी स्वर्गात नाही नाही हे चुकून पण नाही म्हणा. मग म्हटलं मग काय करायचं, आपल्या शिंगाने हुंदडून हाकून देतात. मग असंच ख्रिस्ती लोक देखील एकमेकाला हाकलून देतात, हुंदडून देतात. तर ही परमेश्वराची योजना नाही, तर परमेश्वर अशा हुंदाडणाऱ्या लोकांची शिंगाडच तोडणारी. म्हणून मी आपल्या कळपाचा वाचव, म्हणून परमेश्वर म्हणतो, परमेश्वरने पाहिलंय म्हणून परमेश्वर म्हणतो मी आपल्या कळपाचा बचाव करील. आतापर्यंत या मेंढरांना या पद्धतीमध्ये जीवन जगावं लागलं, आता त्या मेंढरांची काळजी स्वतः परमेश्वरचा पुत्र परमेश्वर ख्रिस्त घेत आहे. आणि तो म्हणतो मी आता या लोकांपासून बचाव करील. एकदा का तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, एकदा का तुम्ही सत्याचा स्वीकार केला, एकदा का तुम्ही बंधमुक्त झाले, एकदा का तुम्ही पवित्र आणि शुद्धतेकडे वळाले, एकदा का तुम्ही वचनाच्या माध्यमातून जीवन जगायला सुरू झाले, तुमच्या लक्षात येईल समोरचा व्यक्ती आपल्याला हुंदडीतो का काय करीतो, टोल्यात शिंग मोडायचं, सोडायचंच नाही. कायला हुंदडून घ्यायचं. न तो काही लोक म्हणतात आ बैल मुझे मार, मार नाही, शिंगत मोडायची. कशाने, देवाच्या वचनाच्या माध्यमातून. सांगा त्यांना सांगा. मी या ठिकाणी एक देवाचं वचन या ठिकाणी वाचू इच्छितो. योहानाचं 2रं पत्र, आम्ही बऱ्याच अंशी हे वचन अधून मधून वाचत असतो. योहानाचं 2रं पत्र अध्याय 1च आहे, त्याच्यातलं वचन क्रमांक 8, 9, 10, 11 वाचू. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफल तुम्हाला मिळावे म्हणून खबरदारी घ्या, सावधानती बाळगा, सुरक्षा बाळगा. जरा असं नीट व्हा. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे. मग हे शिक्षण न देणारा, पवित्र शास्त्राचं ओरिजिनल शिक्षण न देणारा, सत्याचं शिक्षण न देणारा जर कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका, कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार बनतो. म्हणून आलाय चिम्या, आलाय गोम्या, या पाळक साहेब, या ब्रदर साहेब, अरे तो काय शिकवितोय, काय चारा देतोय, गढूळ पाणी देतोय का काय स्वार्थ आहे त्याच्यात. आता किती दिवसाचे आपण ख्रिस्ती झालेलो आहे, आपल्याला समजायला पाहिजे ना. पण आम्हाला ज्या अर्थी समजत नाही ना त्या अर्थी आम्हाला अजून सत्य समजलेलं नाही.
आजही आम्ही नामधारीमध्ये, त्या 4 पिढ्यामध्ये, त्या गलत शिक्षणामध्ये, फक्त मिरेकल मिनिस्ट्रीमध्ये, त्याला पाणी वाटल्यामध्ये, आमचं जगातलं भलं व्हावं याच्यामध्ये अडकल्या कारणाने तुम्हाला दैवी सत्य कळत नाही आणि जगातले मेंढपाळ तुम्हाला लुटतात. त्यांची चुकी नाही, पण तुम्हाला ज्यावेळेस उत्तम मेंढपाळ समजेल, खरा सेवक समजेल, खरा प्रॉफिट समजेल, खरा देवाचा भक्त समजेल, त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि म्हणून परमेश्वर म्हणताय की म्हणून मी आपल्या कल्पाचा बचाव करीन आणि ते इतपर दुसऱ्याचे भक्ष्य होणार नाही. मी मेंढरामध्ये निवाडा करीन, त्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यास चारीन. एक मेंढपाळ नेमणार, जगातला नाही बरं का, कारण त्या टायमिंगला प्रभू येशू ख्रिस्त आलेला नव्हता. तो होता, तो आहे आणि तो राहणार आहे, परंतु शारीरिकरित्या मनुष्याच्या जीवनामध्ये तो आलेला नव्हता. आणि त्यावेळेस येशकेल देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहित आहे. परमेश्वर पिता त्या देवाच्या सेवकाला एक भविष्यवाणी देत आहे, प्रॉफिसाय. येशकेल संदेष्टा प्रॉफिसाय करत होता, तो भविष्यवाणी केली. तो म्हणत आहे की त्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यात चारीन. तो कोण? तर माझा सेवक दावीद. तो त्यात चारील, तो त्याचा मेंढपाळ होईल. आणि म्हणून दावीद राजा महाराज म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आता हा मेंढपाळ झालाय का? नाही, हा जैगिकरित्या मेंढपाळ झाला होता, परंतु याचा उत्तम मेंढपाळ तो होता. आणि आजही वचनाचा तोच अर्थ आहे, जो काल होता परंतु त्याला लोकांनी जैगिकरित्या पाळलं, त्याला आध्यात्मिकरित्या प्रभू येशू ख्रिस्त दाविदाच्या कुळातून बॉडी शरीराने आला होता, त्याविषयीची ती भविष्यवाणी होती. आपला विषयच आहे भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, प्रकटीकरण, रेव्हलेशन. मी परमेश्वर त्याचा देव होईल व त्याच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल. मी परमेश्वर हे बोललो आहे आणि ह्या गोष्टी होऊन चुकलेल्या आहेत. आज परमेश्वराने एक सुंदररीत्या आमच्यासाठी तो मेंढपाळ दिला होता. त्याने स्वतःचं प्राण अर्पण केलं, त्याने सगळ्या गोष्टी केल्या. आज तुम्हाला आणि मला चारण्यासाठी, भरण्यासाठी, तारण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी आज फक्त देवाचं वचन आहे. आणि ज्यांच्याकडे देवाचं वचन आहे त्या प्रिय लोकांमध्ये आज आम्हाला जीवन जगायचं असेल तर निश्चित अर्थाने आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात राहणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. यावेळेस आपण एक रेफरन्स घेणार आहोत दानिएलाच्या ग्रंथामध्ये. या समोर आपण दानिएलाच्या पुस्तकामध्ये जाऊया. आणि दानिएल हा एक प्रॉफिट आहे, हा एक भविष्यवक्ता आहे, ओरिजिनल देवापासून आलेला. जसे आमचे आहेत ना, देवापासून आलेले नसतात, परंतु ते म्हणतात आय एम प्रॉफिट, मला देवाने पाचारण केले. ते म्हणायला काय अडचण आहे, म्हणायला काही म्हणते तो, पण आमच्या कृती आणि आचरणावरून समजलं पाहिजे ना. तर दानिएल जो भविष्यवक्ता आहे, त्या दानिएलाने या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला एकीत केलेल्या आहे आणि त्या गोष्टीकडे आपण पाहूया. आता दानिएल जो आहे, दानिएलला एक स्पेशल गिफ्ट होती, त्याला स्वप्नाचा अर्थ सांगता यायचा. स्वप्नाचा अर्थ, जे एखाद्याला स्वप्न पडलं ना त्याचा अर्थ सांगता यायचा. आजकाल आमच्या बहिणींना लय स्वप्न पडत, स्त्रियांना लय लय म्हणजे कायम स्वप्नातच आहे. स्त्रिया कायम देवदूत येतात, पखावाली येतात, काही बिगर पखावाली येतात, काही उशाला असतात, काही पायथ्याला असतात, काही उचलून अशी मध्ये धरीत त्यांना, काही काही रात्रभर यांच्या तिथंच असते. लय स्वप्न पडत आहे त्यांना लय. तर या स्वप्नाचा अर्थ जो आहे तो दानिएल जो संदेश आहे, सेवक आहे, प्रॉफिट आहे, तो वचनाचा स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी परमेश्वराने त्याला स्पेशली गिफ्ट दिली होती. आजही आहे स्वप्नाचा अर्थ सांगणारी, पण मनाचे स्वप्न, मनाचाच मंगळवार, मनाचाच अर्थ आहेत काही काही. पाहूया आपण दुसरा अध्याय. नबुखद्नेसर त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी स्वप्न पडली, तेने करून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. तेव्हा राजाने हुकूम केले की माझी स्वप्ने काय आहेत ते सांगावयास ज्योतिष, मांत्रिक, जादूगार व खासदी यास बोलून आणा. मग ते सर्व राजासमोर हजर झाले. राजा त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न समजण्याविषयी माझ्या मनाला तळमळ लागले. ते खासदी आरामी भाषेत राजाला म्हणाले, महाराज चिरायू असा आपले स्वप्न आपल्या ह्या दासास सांगा, म्हणजे आम्ही त्यांचा अर्थ सांगू. राजाने खासदास म्हटले की माझा ठराव होऊन चुकलाय.
की माझे स्वप्न व त्याचा अर्थ ही मला तुम्ही कळवली नाही तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमचे घरे उकिरडे करीन. बघ आता राज आहे शेवटी तो म्हणला मला जे स्वप्न पडले त्याचा अर्थ जर तुम्ही सांगितला आणि तुझा अर्थ जर नाही सांगितला किंवा तू माझ्या विरोधात असला किंवा जे काही XYZ आपण या ठिकाणी पाहिलं की तू म्हणताय की आपले स्वप्न आपल्या या दासात सांगा हे म्हणले छाप मध्ये. हे खोटे प्रॉफिट खोटे भविष्य कोण कोण माहिती का? या ठिकाणी तू म्हणताय की ज्योतिषी मांत्रिक जादूगर खासगी मोशेच्या टायमिंगला ज्योतिष मांत्रिक जादूगर हे सगळे आले होते. त्यांनी पण चिन्ह चमत्कार केली. मोशे साहेब जसे चिन्ह चमत्कार करायचे ना तसेच हे पण करायचे. आणि आजची प्रॉपर्टी काय आजच्या सध्याच्या जगामध्ये काय चाललेलं आहे फक्त आय एम प्रॉफिट मी भविष्य वक्ता आहे आणि मी भविष्य सांगत सुटलो मी स्वप्नाचे अर्थही सांगत सुटलो मलाच स्वप्न पडत आहे मीच अर्थ सांगतोय. मग काही माझ्याच मनावर पाहिल्या साथ पाहिल्या मलाच माझेच मनातले प्लॅन लोकांना सांगून मोकळे आहे की नाही. आजही तांत्रिक मांत्रिक सारखंच कार्यक्रम चालू आहे. अनेक जण एक जण आला माझ्या दाढी बघून ओ महाराज मला माही सांगा ना काहीतरी भविष्य. आहे म्हणलं बरं झालं भाऊ मी भगवान नाही घातला ते पोपटचं एखादा पटका नाही घातला एखादा पोपट घेऊन त्या पिंजऱ्यात असे पत्ते टाकून तरी नाही बसलो बरं झालं. म्हणजे आजही हे प्रॉफिट लोक हेच काम करतात. खोटे भविष्यवक्ते खोटे प्रीचर खोटे टीचर खोटे स्पीकर ह्याच गोष्टी करतात हे तांत्रिक मांत्रिकासारखी. पण राजाने आज्ञा काय केली माहिती का? राजा 5व्या वचनामध्ये म्हणतो राजाने खासदास म्हटले की माझा ठराव होऊन चुकलाय की माझे स्वप्न व त्याचा अर्थही मला तुम्ही कळवली नाहीत तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावी. प्रॉफिट लोकांनो ऐका भविष्यवक्त्यांनो ऐका खोट्या सेवकांनो ऐका. जर परमेश्वराचं खरं रेव्हलेशन परमेश्वराच्या खऱ्या वचनाचा अर्थ परमेश्वराचा दृष्टांत जो खरा आहे परमेश्वराचं म्हणणं जे आहे परमेश्वराचं अभिवचन जे आहे परमेश्वराची जी पवित्रता शुद्धता जी आहे परमेश्वराच्या ज्या संकल्पना ज्या ओरिजिनल आहेत त्याचा ओरिजिनल अर्थ आणि ओरिजिनल टीचिंग अँड प्रीचिंग अँड प्रोफेन्सी नाही केली ना तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमच्या घरचे उकिरडे करीन. इथे पण नाही तिथं तर नरक राज्य म्हणजे उकिरडाची त्याच्यात तर काही वादच नाही. पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हास मजकडून मी देणग्या देईल इनामे देईल मोठा मान मिळेल. याच तो स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा. जर माझ्या प्रिय भावांनो प्रॉफेट साहेबांनो फादर साहेबांनो याजक साहेबांनो जर परमेश्वराच्या योग्य असं मार्गदर्शन लोकांना समजवलं परमेश्वराच्या सत्य योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या परमेश्वरची भविष्यवाणी तीच जर केली आणि लोकांना परमेश्वराच्या मनसुब्यासारखं परमेश्वराच्या संकल्पनेसारखं परमेश्वराच्या स्वप्न दृष्टांत रहस्यासारखं ओरिजिनल जर उत्तर दिलं तर आजही परमेश्वर तुम्हाला आणि मला बक्षीस देणारे मान देणारे सन्मान देणारे आदर देणारे प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिले अंगठी देईल टोप देईल असा राजटोप दरबारामध्ये येणं जाणं होईल परमेश्वराच्या समीप असेल हे सगळे आशीर्वाद तिथेही मिळणार आहेत. पण जर का नाही केले तर हा राजा म्हणतो इथं मी उकिरडे करीन आणि तुकडे तुकडे करीन. तो तर सार्वभौम राजा आहे. अहो हा एक छटाक भरचा राजा नबुकद्नेसर राजा काय याची लय किंमत. पण त्या राजाच्या हातात पावर होता तो म्हटला जर का नाही केलं ना तुमच्या घराचे तुकडे तुकडे करीन आणि उकिरडे करीन उकिरडे जसा केर कचरा टकी देत नाही एखाद्या उकांड्यावर येऊन तसं करीन. पण तुम्ही जर अर्थ सांगितला तुम्ही जर योग्य सांगितलं तर मी तुम्हाला मान देईन सन्मान देईन बक्षीस देईन. देवाच्या सेवकांनो प्रिय बिलीव्हर्स भावांनो बहिणींनो आई वडिलांनो आम्ही जर देवाच्या संकल्पनाप्रमाणे जीवन जगायला सुरुवात केली तर आम्हाला इथेही मान मिळेल सन्मान मिळेल आदर मिळेल. इथेही आम्हाला सर्व गोष्टी परमेश्वर पुरविल. पण आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही परमेश्वराच्या वचनाची रियालिटी मध्ये आम्ही परमेश्वराचा गौरव करीत असताना ओरिजिनल गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिजे. आडवा करून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. इथं आडवा ठेव.
परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. ओके, तर या ठिकाणी तो लिहित आहे, सॉरी लाईट गेली होती. या ठिकाणी तो लिहित आहे की पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हास मजकडून देणग्या, इनामी व मोठा मान मिळेल. ह्यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा. ते पुन्हा त्याला म्हणाले, महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासांना सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. हे काय म्हणतात, तुमचं स्वप्न सांगा आम्ही अर्थ सांगू. तेव्हा राजाने म्हटले, मला खात्रीने वाटले की तुम्ही वेळ काढीत आहात, कारण तुम्हाला ठाऊक आहे की माझा ठराव होऊन चुकलाय. तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही तर तुमच्या संबंधाने एकच हुकूम होणार, हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोट्या नाट्या गोष्टी सांगवायचा भेद केला आहे. माझे स्वप्न मला सांगा म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल. खासदारांनी राजास उत्तर केले, महाराजांची ही गोष्ट सांगेल असं कोणी मनुष्य साऱ्या दुनियात नाहीये. टरकले लगेच लेंड्या टाकल्या, लगेच असं गचपडीची गोळी घेतली, लगेच पडले खाली, लगेच झोपून घेतलं. जाऊन दे बाबा, तू मोठ्या बापाचा, मी बारीक बापाचा. हे म्हणलं तुकडे तुकडेच करीन. याचा अर्थ समाज तुम्ही चुकणार नाही तर तुकडे तुकडेच करणार आहे प्रभू. परमेश्वरच हा राजाला एवढा अधिकार होता. हे नंतर बैल झालं, गावात काय लागलं, नख्याने उकरायला लागलं, गावात काय लागलं हेच नबुकद्नेस्सर राजा. त्याचं प्रकटीकरण भविष्यवाणी दर्शन आपण पाहणार पुढं. तर या ठिकाणी तो लिहित आहे की मग तो पुढे लिहित आहे की खासदारांनी राजास उत्तर केले, महाराजांची ही गोष्ट सांगेल असं कोणी मनुष्य साऱ्या दुनियात नाही, सगळ्यात दुनियात नाही. पण त्यांना हे माहित नव्हतं का आम्ही खोटे भविष्यवक्ते. त्यांना हे माहिती होतं की ज्या परमेश्वराने सर्व निर्माण केलंय त्याचा कुणी ना कुणी एक जण असतोच. लई जण नसले तरी बोटावर मोजण्यासारखे आहेतच खरी. तो म्हणताय, असली गोष्ट ज्योतिषास, मांत्रिकास किंवा खासदास कोणही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही. ह्या एवढ्या गोष्टी म्हणल्या नाही विचारलं बा आम्हाला साधं असतंय. ताप आली का, हे आलं का, कुणा काही केलंय का, कुणी लिंबू नारळ मिरची आमक फलानं विस्तान एवढं केलंय काय, एवढंच आम्हाला, याच्या पुढचा पावर नाही बा आमच्याकडे. महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे. मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणाच्या नीती महाराजांच्या उदरात सांगता येणार नाही. आता शिकते खरं बोलले. ज्याच्यामध्ये दैवाचा आत्मा आहे, ज्याच्यामध्ये सत्य आहे, ज्याला पाचारण झालेलं आहे, जो दैवापासून आहे, जो दैवाच्या वचनाचं नियमाचं रात्रंदिवस चिंतन मनन अध्ययन करून जो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेला आहे, तो ज्याला दैवाचा आत्मा चालवतो, तो जो स्वतःला पवित्र करणे शुद्धीकरणामध्ये राखतो, तो जो सत्यामध्ये समर्पित जीवन जगतो, तो जो थोडक्यामध्ये विश्वासू राहतो, तो कुठलीही परिस्थिती आली तरी जो परमेश्वराच्या विरोधात जात नाही, तो मनुष्य असं कोण आहे की ज्याला देवाचा आत्मा चालवतो. तेवढाच मनुष्य स्वप्नाचा अर्थ सांगू शकतो, तेवढाच मनुष्य तुम्हाला सत्य प्रकाशन देऊ शकतो, तेवढाच मनुष्य तुम्हाला उत्तम मेंढपाळाचं देखील काम करू शकतो, तोच मनुष्य मेंढरांना चारण्याचं काम करू शकतो, तोच मनुष्य मंडळी चालवू शकतो. तो प्रॉफेट, तो भविष्यवक्ता, तो संदेष्टा, तो याजक, तो पास्टर, फादर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर काय असते एक्स वाय झेड. त्यांच्यामध्ये काय पाहिजे, देवाचा आत्मा, सत्य प्रचार, रियालिटी सांगायला नाही फक्त. नाही तो काय कळले धोरण धोर येतो लय गादाळ 101. अशी स्टडी खतरनाक आहे ना. उत्पत्तीच्या पहिल्या पानापासून तो प्रकटीकरणाच्या शेवटच्या पार कवर पर्यंत यांचं पाठ. पण वागणं उठणं वासर सगळं सपाट. या ठिकाणी तू म्हणत आहेत हे सगळे तांत्रिक मांत्रिक जेवढे कोणी होते, ज्यावेळेस राजाने विचारलं की माझा स्वप्नाचा अर्थ सांगा, त्यावेळेस ते म्हटले, महाराज मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणाच्या नीती महाराजांच्या उदरात सांगता येणार नाही. हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि बाबेलच्या सर्व ज्ञानांचा वध करावा अशी त्यांनी आज्ञा केली. अरे म्हणलं कशाला हे ज्ञान, यांचा वध करून टाका. ज्ञानांचा वध करावा हा हुकूम सुटला तेव्हा दानियेलाचा व त्याच्या सोबत्याचा वध करावा म्हणून लोक त्यास शोधू लागले. राजाच्या गाड्याचा नायक आर्योक हा बाबेलाच्या ज्ञानाचा वध करण्यास निघाला होता. त्याचबरोबर दानियेलाने चातुर्याने व शुद्धतेने भाषण केले. त्याने राजाचा सरदार आर्योक यास म्हटले, अशी निकडीची राजाज्ञा का? तेव्हा आर्योकाने दानियेलास ती हकीकत सांगितली. मग दानियेलाने राजाकडे जाऊन विनंती केली की मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजरा स्वप्नाचा अर्थ सांगा. That's a real prophet, Daniel.
दानियल इज द रिअल प्रॉफिट, परमेश्वरापासून निर्माण झालेला. तो घाबरला नाही, कारण खोटं नाटं सांगायचं नाही ना. खोटं नाटं सांगायचं असलं प्लॅन करावं लागतो. खोटं नाटं सांगितलं कुभांड करावं लागत. खोटं नाटं करायचं असलं म्हणजे त्याला अवधी लागतो. खोटं नाटं म्हणल्यावर नुसतं लुटून द्यायचं. ओरिजिनल सांगायला पटकेच. एखादी गोष्ट केली पटक्याचा माणूस पटक्याच बकून जातो. किती त्यांनी असं मुंटक जरी दाबून गाज जरी दाबलं ना, ते सत्य बोलणार असतो तो फटक्याच बोलून जातो. भले दोन थोबाडीत का कान व्हायना, मारणं का व्हायना, निंदा का व्हायना, फटक्याच बोलून मोकळा होतो. त्याच्या मनात काही काळं ढवळं पिवळं हिरो निळं लाल तांबडं गुलाबी नसतंय. सालच मनाचा असतो, शुभ्र असतो. पण लोक त्याला गलत समजतात. हा दुसरा भाग आहे. परंतु या ठिकाणी 16व्या वचनामध्ये तो म्हणताय की मी हुजरास येतो आणि स्वप्नाचा अर्थ सांगतो. यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपल्या सोबती हनन्या, मिशाएल, आझरिया या हकीकत कळवली आणि बाबेलाच्या इतर ज्ञानाबरोबर व आपल्या सोबत्याचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यास विनंती केली की ह्या रहस्य संबंधाने स्वर्गीय देवाने आपल्यावर दया करावी असे त्याजवळ मागावे. प्रार्थना केली, प्रभू हे स्वर्गीय प्रकटीकरण तू आम्हाला दाखव. हे बोंबलत सुटत येत यांना स्वर्गातलं प्रकटीकरण नाही, देवाला प्रार्थना नाही, याला विनंती नाही. प्रभू हे तुझ्यापासून आहे का नाही, आणि हेच मनाने तयार करतात आणि हे प्रभूला कसं काय म्हणते प्रभू हे तुझ्यापासून आहे का. लाजबीज आहे का नाही थोडीफार नाही जाण्याची तर मनाची. आता आम्हीच तयार करायचं कोण आणि मीच उत्तर द्यायचं. आणि प्रभू म्हणतो प्रभू या कोणाचं उत्तर सांग ना, काय आहे का नाही. म्हणजे माणूस कुठं ना कुठं कैचीच सापडत होता. स्वतःनी तयार केलेल्या ज्या प्लॅन असतात ना ते फेल जातात. पण परमेश्वराने केलेले प्लॅन आम्ही फेल जरी करायला लागलो तर परमेश्वर कधी फेल नाही करत. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले. प्रार्थना केली आणि द मॅन ऑफ गॉड, देवाचा अभिषिक्त प्रोफेट दानिएल याला परमेश्वरने रात्री दृष्टांतात रहस्य सांगितलं. दृष्टांतामध्ये रहस्य बघा. आता याला पडलंय स्वप्न, दानिएलाला दाखवलंय दृष्टांत आणि त्या दृष्टांतामध्ये रहस्य प्रकट केलं. रहस्य प्रकट करणारा देव. आपल्या विषयाची हेडलाईन्स आपण किती ठेवलेले माहिती का. प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्वसंकेत, परमेश्वराची योजना. म्हणून या सगळ्या संज्ञा ज्या आहेत आपल्या विषयाला ना त्या बिब्लिकल आहेत. ह्या बायबलला धरून आहेत, ह्या वचनाला धरून आहेत. आणि प्रत्येक संज्ञाचा आपण रेफर बघितलेले. प्रत्येक संज्ञाचा असे एकही बिगर संज्ञाचा एकही रेफर नाही. आता या ठिकाणी काय घडलेलं आहे, दानिएलाला पडलंय स्वप्न, आपलं सॉरी त्या नबुकदनेस्सर राजाला पडले स्वप्न. आता दानिएल देवाचा जो आहे त्याला पडतोय दृष्टांत आणि त्या दृष्टांतामध्ये दानिएलाच्या स्वप्नाचं रहस्य परमेश्वर त्याला प्रकट करतो. दानिएला प्रकट झाले त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. थँक्स गिव्हन प्रेयर. ठीक आहे, उपकार स्तुतीची प्रार्थना, आभार प्रदर्शनाची प्रार्थना केली दानिएलाने. आमच्याकडे काय आम्हाला मिळाले काय आभार प्रदर्शन. आम्हाला फक्त मिळायचं उशीर, आभार प्रदर्शन बाकीचं जाऊ द्या. फंक्शन एवढं मोठं फंक्शन असतं तिथं आभार प्रदर्शन काय करीत बसायचं. आपलं भागलं म्हणजे बस. आणि दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला, थँक्स गिव्हन प्रेयर केली, उपकार स्तुतीची प्रार्थना, आभार प्रदर्शनाची प्रार्थना. दानिएल म्हणाला देवाचे नाव युगानुयुग धन्यवादित असो, कारण बल ज्ञान ही त्याचीच आहे. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजा स्थानापन्न अथवा स्थान भ्रष्टही करतो. तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो. अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते, त्याच्या जवळ प्रकाश असतो. आता ही आहेत का आमच्यामध्ये गुण. परमेश्वर म्हणतो परमेश्वरच्या योजना ह्या सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये असाव्यात. बिलीवर्स भावांनो बहिणीनो हे तुमच्यामध्ये पण असाव्यात. आणि खास विशेष करून देवाची सेवा करणारे जे हेडलाईन्सला आलेले आहेत ना त्यांच्याजवळ तर 100% असाव्यात. आणि झालं द मॅन ऑफ गॉड म्हटलेलं तर त्याच्याजवळ तर 101% पाहिजे. आणि त्याला प्रॉफिट म्हटलं तर विषयच नाही. याला तर मग रहस्य प्रकटीकरण, दर्शन, दृष्टांतन सगळंच कळायला पाहिजे. पण यालाच कळत नाही काय करतो. आज काय थाप दिली, काल काय थाप दिली, परवा दिवशी सापडतो आमच्या सारख्याच्या तळग्यात. मग गप्प बसायचं. या ठिकाणी परमेश्वर काय करतो, प्रसंगही निर्माण करतो, समय पण निर्माण करतो, समय बदलतो.
तोच वातावरण तयार करतो आणि तोच परत निर्माण करतो. तो राजाला काही करतो, आणखीन बलवान स्थामनपणे नेतो आणि लयच राजा उन्मत करायला लागला का त्याला खाली पण आणतो. तो ज्ञानास ज्ञान पण देतो, बुद्धिमानास बुद्धी देतो. तो गहन व गुढ गोष्टी प्रकट करतो. परमेश्वराच्या गहन आणि गुढ गोष्टी प्रकट करतो. प्रकटीकरण ज्याला म्हणतात ना, गहन आणि गुप्त गोष्टी झालेल्या नाही बरं का, झालेल्या नाही. आता अनेक लोकांचा एक गोड गैरसमज आहे, हा त्या सिस्टरला प्रकटीकरणाचं कृपादान आहे. हो, प्रकटीकरण सांगतात त्या. हो का? काय सांगतात? तुमच्या घरात हे पुरलंय, तुमच्या घरात ते पुरलंय. हे प्रकटीकरण आहे. प्रकट करणार म्हणजे काय? प्रकट होणाऱ्या गोष्टी, येणाऱ्या गोष्टी, भविष्याच्या गोष्टी, आत्मिक गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी, वचनाच्या गोष्टी, सत्याच्या गोष्टी, न्यायाच्या गोष्टी, पश्चातापाच्या गोष्टी, आमच्या समोर आलेल्या धोके, संकट, आमच्या समोर आलेले निर्माण झालेले प्रसंग, कुणी केले, कधी केले, कुणी आणल्या, कुणी पुरल्या, कुणाचं नाव घ्यायचं द्यायचं, भांडण लावून असलं नाही जमत. हे परमेश्वराने केलेलं नाही. मी एवढ्या दिवसाचं बायबल वाचतो, मला परमेश्वरच्या 2-3 प्रभू येशू ख्रिस्ताच्या 2-3 गोष्टीच्या पलीकडे मला समजलंच नाही आतापर्यंत. एकदा एका मनुष्याला म्हटला, बाबा तू त्या झाडाखाली बसला होतास ना, अंजिराच्या झाडाखाली. एकीला म्हणलं, बाई तुला 5 नोकरी येतो. ह्या 2 गोष्टी, बाकी अजून एखादा रेफरन्स असं चुकून माझ्याकडून नसन राहिला, पण दुसरं काय भविष्यवाणी सांगितले नाही. तो म्हणला नाही 12 वर्षभर रक्तस्रावी स्त्री पिडलेली आली आणि प्रभू प्रार्थना करा ना माझ्यावर, हाना मला जरा फेकून हाना, चांगले ताळतळून करा. 12 वर्ष झाली. मग प्रभूला प्रकटीकरण झालं नाही. प्रभू लगेच डोळे बंद केले नाही. आणि त्या नाही प्रॉफेसी, हो तुला आमक झालं, फलानी चारलं, बिस्ताने पुरलं, आणि तू ह्या तांत्रिकाकडे गेली, ह्या मांत्रिकाकडे गेली, ह्या डॉक्टरकडे गेली, तो हे सगळे पैसे. हे असे बाकवास भविष्य नाही. हे प्रकटीकरण रेव्होल्युशन नाही. आणि म्हणे सिस्टरला प्रकटीकरण होते. हे असं होतं का? लोकांच्या घरात भांडणं लावायचं, लोकांच्या घरातले भांडणं मिटवायचं, प्रकटीकरण व्हायला पाहिजे का लावायचं? हे अशा भविष्यवाण्या थतुर्या आहेत, थतुर्या. हे तांत्रिक मांत्रिक बाबा हे कामवायचे मार्ग आहेत. हे असलं नाही. परमेश्वर गहन आणि गुढ गोष्टी प्रकट करतो. गहन आणि गुढ गोष्टी कुठल्या माहिती का? सार्वकालिक वाचनातल्या. इथल्या काय करता तुमच्या? इथल्या गहन आणि गुप्ती काय सांगायची तुम्हाला? तुमच्या घरात हांडा पुरलाय सोन्याचा, आणि काढा, आणि काढलं किती दिवस खायचं ते सोनं? मारतानच ना. आमच्यासाठी सार्वकालिक वचनामध्ये राजगृह केले परमेश्वराने. हा, हे गृह चांगले. प्रभू मी त्याच्यात कसा येईन सांग मला याचं रहस्य. मी कसा वागू, कसा उठू, कसा बसू, कसा चालू, कसं अध्यात्मामध्ये वाढू, कसं पवित्र शुद्धीकरण करू, कसं सत्याकडे येऊ, कसं आज्ञा पालनाकडे येऊ, कसं स्वतःला तयार करू, कसा पश्चाताप करू, हे सांगा ना. याला म्हणतात गहन आणि गुढ गोष्टी. नाही, तुम्ही लय भिकाऱ्यावानी तुमचं सगळं बांधलंय बरं का. मला असं देव दाखवतोय तुमचं कुणीतरी लय गठुडं बांधलंय. अरे त्याचं गठुडं तुमच्या जवळ गुंतलेलं असतं. कारण हे सांगायसाठी तुम्ही बरेच देतात ना, आधीच गेलेले कामातून याला त्याला देऊन देऊन नंतर येतात, हे लुटितात. तर परमेश्वर गहन आणि गुढ गोष्टी प्रकट करतो. अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असतं. अंधारात काय आहे हे परमेश्वरला ठाऊक असतं. आम्हाला जर ठाऊक असतं ना अंधारात काय, तर आम्ही लवकर बाहेर पडलो असतो. पण लोकाला आता वचनाचा प्रकाश पडून लोक अंधारात काय आहे हे समजलंय. त्यांना गहन आणि गुप्त गोष्टी परमेश्वराने वचनाच्या माध्यमातून दाखवून दिल्या. आणि मग त्यांना आता हे पण समजलंय की प्रकाशात काय असतं. तर प्रकाशात तुमचं आणि माझं सार्वकालिक जीवन दडलेलं आहे. नरकाचं राज्य प्रकाशात नाहीये. नरकाचं राज्य अंधारात आहे. स्वर्गाचं राज्य प्रकाशात आहे. देवाचं वचन हे प्रकाशात आहे. आणि देवाचा वचनाचा विपर्यास हे अंधाराचं काम आहे. याची फोड तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आपल्या या ठिकाणी वेळ झालेला आहे, त्यामुळं नाविलाजाने आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. परंतु या वचनाचा अर्थ जो आहे आपण पुढच्या भागामध्ये साधारणतः 27व्या वचनापासून आपण याचा शॉर्टकट मध्ये अर्थ बघणार आहोत. 27व्या वचनामध्ये
तर या समाला सर्व लाईव्ह सेशनला जोडणारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर आशु आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून तुमचं स्वागत करतो. येऊया आपण परमेश्वराकडे विनंती करूया, प्रार्थना करूया. प्रभू तू महान आहेस आणि आमच्या जीवनाचं सत्य तू आम्हाला सांग. आम्ही कसं जगावं, आम्ही कशावर विश्वास ठेवावा, कुठल्या गोष्टी स्वीकाराव्यात, कुठल्या गोष्टी सोडून द्याव्यात, याचं उत्तम असं मार्गदर्शन परमेश्वराने आम्हाला करावं. कुठल्या माझ्या मार्गदर्शनावर विश्वास नका ठेवू, देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा. मी रेफरन्स जे दिलेले आहेत ते त्यामध्ये तुम्ही शोधा. कदाचित न जाणू एखादा मनुष्य असल्या कारणाने, मी मनुष्य असल्या कारणाने कदाचित एखादे दोन वाक्य चुकीचे जातील. समजून सांगण्यासाठी कदाचित थोडस भावनावश होईल, कदाचित कठोर शब्दाचं ताडण मिळेल, परंतु त्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की तुम्हाला आणि मला सत्य समजावं. बाकीचे याजक पास्टर जे कुणी असतील XYZ देवाचे सेवक, ते काय माझे बांध करणारे भाऊ नाहीत घरातले, किंवा त्यांचं माझं काही भाऊकी प्याशा नाही, किंवा त्यांची माझी काही खुन्नसही नाही, किंवा त्यांनी बांधाला बांधही ऐकला नाही. धड माझे मेंढर त्यांनी चोरले नाही, त्यांचे मेंढर मी चोरले नाही. फक्त मुद्दा असा आहे की देवाच्या सर्व लोकांनी एकसारखे विचार ठेवावेत, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगावं आणि सत्यापर्यंत पोहोचावं, हीच एक मनीषा आहे. आणि म्हणून आपण सातत्याने दररोज 8:30 ते 9:30 लाईव्ह सेशनला एक वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन त्यावर चिंतन मनन अध्ययन करत असतो. आज पुन्हा एक वार या 70व्या भागामध्ये मी पास्टर आशु आल्हाट आपला प्रत्येकाचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करतो आणि अपेक्षा बाळगतो की वचनाप्रमाणे तुम्ही आणि मी आचरण करण्यास परमेश्वराने आम्हाला मार्गदर्शन करावं. पवित्र थोरसे नदी बाप्पा जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना विनंती करतो. प्रिय प्रभू येशू, आज लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व मित्र आप्तेष्ट स्नेही जे तुझ्याकडे वळत आहे ते प्रत्येक सण माझ्या भारत देश आणि भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्षनेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व देशाला धनधान्याने, जगातल्या अन्नाने तृप्त करणारी, काबाड कष्ट करणारे शेतकरी वर्ग आणि त्यांच्या समस्या, चिंता, काळजा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. ज्या ज्या राज्यामध्ये इलेक्शन आहेत त्या राज्यामध्ये तुझी शांती प्रस्थापित होऊ दे आणि योग्य ते सरकार निवडून येऊ दे, यासाठी की तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव करण्यासाठी पूर्ण मोकळीक मिळावी अशी देखील तू कृपा कर. सर्व आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. आमच्या प्रत्येकाच्या चिंता, काळजा सर्व तुला समर्पित करीत. सर्व गोष्टी दिलेल्या बद्दल तुझे आभार मानत उपकार स्तुतीसह प्रार्थना विनंती धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.